इकडे कोकणातही मतदान प्रक्रियेला सकाळपासून सुरुवात झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात 55 जिल्हा परिषदेच्या तर 110 पंचायत समितीच्या जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात आज 10.5 लाख तर सिंधुदुर्गात 5,60,000 मतदार आज आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज झालेले आहेत। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास 2400 मतदान केंद्रांवर आज मतदान होत आहे। सकाळच्या पहिल्या टप्प्यात मतदान केंद्रांवर मतदारांची फारशी गर्दी दिसत नसली तरी यावेळी मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे, कारण बऱ्याच वर्षांनी कोकणात शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत। कोकणातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदान प्रक्रियेला आज सकाळपासून अत्यंत शांततेमध्ये सुरुवात झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 55 जिल्हा परिषद तर 110 पंचायत समितीच्या, तर सिंधुदुर्गामध्ये 50 जिल्हा परिषद आणि 100 पंचायत समितींच्या जागांसाठी आज मतदान प्रक्रिया होते। सकाळच्या टप्प्यामध्ये फारशी गर्दी कोकणातल्या मतदान केंद्रावर दिसत नाहीये। रत्नागिरी जिल्ह्यात 10.5 लाखाहून अधिक तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 5,60,000हून अधिक मतदार आज आपला मतदानाचा अधिकार बजावतील अशी अपेक्षा आहे आणि याकरता कोकणामध्ये 2400हून अधिक मतदान केंद्र निश्चित केली गेलेत आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की मतदान प्रक्रिया ही सुरू झाली आहे। एकूणच यावेळी मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता अशी आहे, कारण अनेक वर्षानंतर भाजप आणि शिवसेना हे दोघेही वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांच्या समोर जात आहेत। त्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते हे आपापल्या पक्षांची मतं वाढण्याच्या प्रयत्नामध्ये अधिकाधिक लोकांना बाहेर काढतील आणि यामुळे मतदानाचा टक्का वाढू शकतो। एकूणच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेना आपला गड राखण्याचा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणे विरुद्ध सारे अशा रंगतदार लढती होत आहेत आणि यामुळे कोकणातली ही निवडणूक ही रंगतदार ठरते। कॅमेरा पर्सन उमेश सावंतसह सचिन देसाई, एबीपी माझा, रत्नागिरी।